बाप रे, जो काही तुम्ही राडा गोंधळ घातलेला आहे सोशल मीडियावरती, अनुश्री माने अनुश्री माने अनुश्री माने, मला असं वाटत होतं की हे स्वप्न आहे सत्य आहे. मी अजूनपर्यंत बिग बॉसच्या घरातच आहे आणि मी झोपेतून उठलेली नाहीये आणि मला हे एवढं छान असं स्वप्न पडलेलं आहे का काय काय कळत नव्हतं. पण थँक्यू सो मच, तुम्ही एवढं प्रेम दाखवलं आणि म्हणजे लिटरली मला अजून सुद्धा असं वाटतंय की हे 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 स्वप्न आहे का, काय आहे नक्की, काय आहे हे, असं होत आहे. रोज मी उठल्यानंतर सोशल मीडिया बघतीये तर कमेंट्स वरती कमेंट्स, अनुश्री तूच आहेस रिअल विनर, तूच आहेस रिअल विनर, आमच्या मनातली विनर तूच आहेस. थँक्यू गाईज, थँक्यू सो मच. म्हणजे खूप स्पेशल फिलिंग येते ही. आणि मुद्दा काय झाला ना की एकतर घरात बिग बॉसच्या घरात असताना माझ्या घराचं सुद्धा काम चालू होतं. तर माझ्या घराचं काम त्या 100 दिवसांमध्ये, त्या 3 महिन्यांमध्ये झालं. आणि मग मी जेव्हा तिथून बाहेर आले तर सोशल मीडिया बघून तर मी ऑलरेडी काय म्हणतात त्याला, हडबडलेच होते की बाप रे, असं शॉक होते. त्याच्यानंतर मग माझ्या घरच्यांनी ज्या प्रकारे माझं स्वागत केलं, इतकं स्पेशल फील झालं मला. म्हणतो ना आपण एक फ्लॅट आपल्याला असं रेंटवरती मिळतो जिथे लिव्हिंग एरिया असतं, किचन असतं, बेडरूम असतं, असं सगळं. तर मला अजून सुद्धा तसंच वाटतंय की मी एखाद्या हॉटेल रूम मध्ये राहतीये आणि मला चेकआउट करायचंय. 3-4 दिवसांनी माझं काही शूट वगैरे आहे किंवा काम आहे ते संपलं की मला चेकआउट करायचंय असं वाटतंय मला लिटरली. एवढं सुंदर झालंय घर. लवकरच तुम्हाला पाहायला मिळेल. आता अजून थोडस काय म्हणतात, वाट बघा, थोडीशी वाट बघा, लवकरच पाहायला मिळेल तुम्हाला घर सुद्धा. पण ते सगळं एका बाजूला मी खरंच खूप आनंदी आहे आणि सगळं असं स्वप्न 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 स्वप्नात जगते असं वाटतंय. कारण जे काही मी इमॅजिन केलं होतं ते सगळं मला आता पाहायला मिळतंय. आणि मी खरंच सांगू नाही शब्दात नाही सांगू शकत की काय हे नक्की फिलिंग. पण खूप स्पेशल आणि खूप छान वाटतंय. खूप हेच दिवस पाहायचे होते जे की मी बिग बॉसमुळे जे काही कमवलं त्याच्यामुळे मला मिळालं. विशाल, थँक्यू सो मच. आणि येस, विशालला पण आपण ऍड करूयात.